सद्गुरुनाथ महाराज की जय। अंबा माता की जय। आज नवमीच्या दिवशी नववी माळ घटाला अर्पण करताना डोळ्यासमोर स्त्री संत उभ्या राहतात. त्या म्हणजे संत बहिणाबाई पाठक. तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्यांचं किती वर्णन करावं. 5 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं आणि पती बरोबर अनेक ठिकाणी त्यांचा प्रवास झाला. आई वडील बरोबर घेऊन त्यांचा प्रवास होता. कारण वडिलांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. त्यामुळं त्यांच्या आई वडिलांना गाव सोडायला लागलं होतं रातोरात. आणि ते आपल्या जावयांकडे आले आणि जावई आणि मुलगी आणि ते पती पत्नी त्यांची 2 मुलं अशी रातोरात घराबाहेर पडली. वेरूळ परत पंढरपूरला आले. पंढरपूरला विठ्ठल चरणी सेवा करताना आपल्याला इथं काही काम मिळेल का? कारण बहिणाबाईंचे पती हे मोठे तत्वज्ञ होते, ब्राह्मण होते, दशग्रंथी ब्राह्मण होते आणि त्यांचे वडील वैद्य होते. त्यांना झाडपाल्याची चांगली जाण होती आणि त्यांच्या औषधाला गुणही येत असे. पण आपण कुठं राहायचं हे परमेश्वरच ठरवतो. त्यामुळे त्यांची पंढरपुरात काही व्यवस्था झालीच नाही. पंढरपुरात 8-10 दिवस मुक्काम करून सगळेजण पुढच्या गावी निघाले आणि शिखर शिंगणापूरला आले. शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाला नमस्कार करतानाच शंभू महादेवाने त्यांची पुढची व्यवस्था केली होती. रहिमतपूर गावामध्ये एक पाटील नावाचे गृहस्थ होते. त्यांनी आपल्या वडिलांसाठी विठ्ठलाचं मंदिर आपल्या घरामध्ये बांधलं होतं आणि त्याची पूजा अर्चा करणारे जे गुरुजी होते त्या गुरुजींना एका यज्ञासाठी काशीला जायचं होतं आणि त्यासाठी निदान 2 वर्ष तरी लागणार होती. तेव्हा ते पाटील शिंगणापूरला आले होते तिथल्या बडव्यांना सांगायला की काही व्यवस्था होईल का. त्याच वेळी त्यांची आणि बहिणाबाईंच्या पतींची भेट झाली आणि त्यांना तिथं याज्ञिकीचं काम मिळालं, पूजेचं काम मिळालं. जो चोच देतो तो चारा देतो म्हणतात, त्याचंच हे उदाहरण आहे. 2 वर्ष रहिमतपूरमध्ये अनेक संतांच्या भेटी झाल्या आणि त्या संतांच्या भेटीमध्ये बहिणाबाई फुलत होत्या. त्यांच्यावर संस्कार संतांचे होत होते. पण 2 वर्षानंतर ते जेव्हा पुजारी परत आले तेव्हा हे सगळेजण कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला त्यांनी यावं अशी भगवंताचीच इच्छा असावी. कारण त्या ठिकाणी जयराम स्वामी वडगावकरांची आणखीन बहिणाबाईंची भेट झाली. जयराम स्वामी वडगावकर आपल्या कीर्तनामध्ये नेहमी तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण करायचे आणि तो छंद बहिणाबाईंना लागला. तुकाराम महाराजांना पाहण्याची त्यांची उत्कट इच्छा निर्माण झाली. त्यांना स्वप्नात सुद्धा पांडुरंग दिसायला लागला. तो बुक्का, ती तुळशी, त्याचा तो सुवास आणि ते भक्तिमय वातावरण, रामकृष्ण हरी त्यांच्या कानामध्ये गुंजन करू लागला मंत्र. कारण भक्ती ही आपल्याला सर्व काही शिकवते. सद्गुरू श्रेष्ठ आहेत, पण सद्गुरूंच्या पेक्षा भक्ताच्या मनामध्ये असलेला सद्गुरूंचा ध्यास हा फार श्रेष्ठ आहे. त्यामुळे बहिणाबाईंना सारखं वाटत होतं की माझी आणि तुकाराम महाराजांची भेट व्हावी, कारण तेच माझे सद्गुरू असावे. त्यांनी लिहिलेले अभंग त्यांच्या सदैव स्मरणात राहायचे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखो माईच्या पती सोयरिया. पांडुरंगाला सोयरं बनवायचंय मला.
मला महाराजांच्या सहवासात जायचं आहे, पण एक सासूरवाशीण काय करू शकणार हो. त्यामुळं त्या आपल्या पतीशी याविषयी बोलू शकत नव्हत्या. अनेक स्थित्यंतर घडत होती आयुष्यामध्ये. तशी तशी त्यांची विठ्ठलाबद्दलची भक्ती वाढत होती आणि तुकाराम महाराजांच्या भेटीची ओढ पण वाढत होती. एक दिवशी स्वप्नामध्येच तुकाराम महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना दीक्षा दिली, मंत्र दिला. पण त्या मंत्रानं त्यांचं ते प्रफुल्लित झालेलं अंग, चैतन्यमय झालेलं रोम त्यांना सर्व काही सांगत होता. पण आता भेट ओढ होती ती तुकाराम महाराजांच्या भेटीची. तुकाराम महाराजांच्या त्या स्पर्शानं त्यांची काव्यस्फूर्ती जागृत झाली होती. त्या निरनिराळे अभंग रचत होत्या, गात होत्या. जितके मित्र असतात त्याच्या हजारपट शत्रूही असतात. बहिणाबाईंच्यावर अनेक जणांनी अनेक आरोप केले, पण प्रत्येक आरोपाला सामोरं जाताना सद्गुरु स्मरण नेहमी असायचं आणि त्यामुळं त्यांच्यावर कुठलाही आरोप टिकून राहिला नाही. त्यांच्या हट्टापायी त्यांच्या पतीने मान्य केलं की आपण देहूला जाऊ, आणि ते देहूला आले. देहूला आल्यानंतर इंद्रायणी स्नान केल्यावर त्या मंदिरामध्ये गेल्या तर तिथं तुकाराम महाराजांना भेटतात क्षणी त्यांची भाव समाधी लागली हो. अष्टभाव त्यांचे जागृत झाले. भाव समाधी काय असतं हे त्या स्थितीत गेल्याशिवाय कळणार नाही. तुकाराम महाराजांनी त्या आपल्या लेकीला परत त्याच्या डोक्यावर हात ठेवला, स्पर्श केला. शब्द स्पर्श दृष्टी करूनी संकल्प चेतविला दीप चैतन्याचा. अशीच बहिणाबाईंची अवस्था झाली होती. त्या स्थितीमध्ये किती काळ त्या होत्या हे त्यांना सुद्धा कळलं नाही. आणि तुकाराम महाराजांच्या सहवासात राहायचं म्हणून त्यांनी देहूतच विऱ्हाड केलं. देहूमध्ये असतानाच त्यांना कन्यारत्नही प्राप्त झालं. परमेश्वर आहे आणि तो देतो, तो सहस्र हाताने देतो. फक्त घेणारा तसा पाहिजे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आपली जर झोळी बळकट करायची असेल तर आपल्याजवळ साधना पाहिजे. साधनेत राहिलं की सर्व काही मिळतं. आणि साधना हेच मनुष्य जन्माचं सार्थक करून देणारी आहे. मुक्ती तर मिळतेच, पण आत्मउन्नती होते. तुकाराम महाराजांच्या सहवासामध्ये बहिणाबाईंनी अनेक सुंदर सुंदर अभंग रचना केल्या. आणि त्या अभंग रचना करताना प्रत्येक वेळचा अनुभव त्यांचा वेगळा होता. त्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेनंच बहिणाबाई आपल्या गावी परत आल्या. तिथं त्यांचा संसार सुरू झाला. पण नंतर त्यांना समजलं की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तेव्हा त्या ओढीनं परत आल्या आणि इंद्रायणी तिरी त्यांनी उपोषण केलं. तुकाराम महाराजांना, जगत गुरु तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अवतीर्ण व्हावं लागलं आपल्या शिष्येसाठी. आणि जेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांना आपल्या 13 जन्माची आठवण झाली. कारण 13 जन्मांमध्ये प्रत्येक वेळी त्यांचे सद्गुरू तुकाराम महाराजच होते. त्यांचा मुलगाही त्यांच्या बरोबर होता आणि हा त्यांचा शेवटचा जन्म होता, असं तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं. की 13 जन्मांचं स्मरण होणं हे सद्गुरू कृपेशिवाय दुसरं काय आहे. भक्ती म्हणजे काय? एक संसारी स्त्री भक्ती कशी करू शकते
एक संसारी स्त्री संत पदाला कशी पोचू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संत बहिणाबाई आहे. आजही देहूला गेलं की तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या बाहेर एका गुंटीमध्ये संत बहिणाबाईंची मूर्ती आहे आणि ती मूर्ती भक्तीचं प्रतीक देते. कारण भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा या संत बहिणाबाईंच्या चरणी आज नवरात्राच्या 9व्या दिवशी त्यांना भावसुमन अर्पण करताना मला अतिशय आनंद होतोय. अशा या बहिणाबाईंना शतशः नमन. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंबा माता की जय.